सध्या कुकडे गेलता विचार लागेल सध्या आता. सदा भाऊ शिवला सदाभाऊ घरदार घेऊन गेल ते बा कुकडे मारला चक्कर. हा मी आलोच. हा पुढे तुम्ही आलोच मी तुमच्या मागं. शिवल्याने रस्ता अडवला आलाच आडवा माझ्या सारखा. शिवला इकडेच गेलतो काम होतं थोडंसं. घरातले बोलतेच बा पोरगी बी बायको बी तुम्ही बी काय होतं एवढं अर्जंट काम. मला ती एक गोष्ट वेगळीच माहीत पडली म्हणतात. तुला माहित असल्या काल गेली झाडून राहिला घेणार दे ना मजा घेता का तुम्ही. राजा सदाभाऊ तो भाण्या सोडला तुम्ही ना त्याला तर फाशी द्यायला पाहिजे होती. असं सोडतात का राजा. महापुरीवर जर त्यानं हात टाकला असता की त्याचे दोन्ही हात तोडले असते म्या आणि असा निंबाच्या झाडाला लटकवला असता. तुम्ही राजा हलके फुलकी. साऱ्या गावात माझं झालं तुमचं डफळं झालं ना. पुरीचं लग्न कसं करसान तुम्ही. गळ्या माडोक्स खाऊ नको पहिलेच तर माडोक्स बंद केला तू तो विशेष काढून राहिला घेणार द्या ना. आता झालो बा आम्ही तटून रे. भाऊ तुम्ही हलके फुलके आहो राजा. तुमच्या ज्या पोरीचं होबाळले फोडला नाही गेला. एवढी मोठी पोरगी राजा कॉलेजला जाते असा धिंगाणा घालून राहिली पोरे पटवून राहिली. लहान कसं राहते का पंचवर्षीत जाते नाही सारं. चार गावाले माहीत पडते आपली इज्जत काही नाही राहत ना सदा भाऊ. आपण इज्जतदार लोक आहे राजा. जराशी पोरगी सांभाळली पाहिजे. तो भाण्याचा लोक हातपाय मोडले पाहिजे होते त्याची तुम्ही ना. गड्या तू काही चिलमीट चोपडू नको ना. ते शांताराम भाऊ आले म्हणत म्हणून नाही तर मी आता त्याला लोक मारलं असतं. पण जाऊ द्या ते शांताराम भाऊना घेतला हाती. मी काही बोललो नाही बा. कसं गाडला प्रतिष्ठित माणूस आहे. प्रत्येक याच्यात असते. आपलं घरी दारी येणं जाणं आहे. शांताराम भाऊ म्हणतील तसं होटले का सदा आले का त्या शांत्याच्या सांगला तू. अबे तो शांत्या काय सांगेन बे. शांत्याची पोरगी असते शांत्यानं काय गेलंस तर मग. हे उत्तर विचारला लागला द्याले आहे का माणूस. तू प्रश्नच करू शकत नाहीस तू. ते शांत्या लागला तू साऱ्या गावाचा बाचा माणूस आले का तू. काही शिल्लक बोल नको. शांताराम मी आणि ते काय तर ते आम्ही आमचं पाहून घेऊ. तू काही तेल टाकायचं काम करू नको आणि भांडणं गेला देऊ नको घेणार ना. तू येतेस काम बिबा भऱ्याचं. सुधारणं जरा लोकांनी सुद्धा सांगा तर शिवलाल तर पोटत नाही. तुम्ही ना त्या भाण्याचं बंद घरदार जोडा लागत होतं कोणती बुडी सहित. आणि तुम्ही बसले त्या शांत्या लागत. तुम्ही जसे काही बागड्या घालेला. शांत्या काय करणार आहे. उपटणार आहे तो. अरे त्याला काय समजते हो. बयार तर बयार राजा. ते खाया तर सांभाळल्या जात नाही गावात. काय सांगतात तू तेल टाकायचे काम करतो बा मारा करायचे. तू काय गळ्या फालतू काही मंदात बोलू नको. तुला काही घेणे देणे नाही. तू काम कर आमचं आम्हाला करू दे. सगळे लोक या घरात आणि मंदात काही थोडं खूपच नको जात घेणार दे ना. तू काम करता तुला कोणी विचारायला काय. मंदात रस्त्यात दळायचं काही काम नाही. बाबा तुमची माय संबंधात म्हणून मी तुम्हाला दोन गोष्टी सांगून राहिलो. असं करा. काल जर पोरगी फोन गेली भाण्याबरोबर तर तुमच्याच नाकाले काय फासल्या जाईल ना. आमच्या थोडी तोंडावर कोणी फासणार आहे. आम्हाला थोडी कोणी म्हणणार आहे. सुद्धा सांगून राहिलो मी. त्या पोऱ्याला जर हाणला असता चांगला लटकवला असता तर काल पोरीचा वांदा झाला असता. पण जाऊ द्या आता पुढे होणारच आहे ते. ते काय बाबा तुम्हाला सांगून का तुम्ही ऐकणार आपलं. तुम्ही शांतारामचे माणसं. नाही संबंध गेले चुलीत तुझ्या उल्यात मला काही सांगून होतो आता. चाललो मी. काय तेल टाकायचे कामं करतले का चालेल. जो तो टोकून राहिला गावात. या पोरीत झाली बदनामी करून टाकली. किती झाकाईचा कोणाला तोंड द्यावं. साईला जीव घेऊ बरं आज मी. खलासच करतो नाही तर. आता ते शांताराम म्हणून अडवलं नाही तर मी आता जीव घेतला असता. थांब बाबू त्या कार्यक्रम कसा करत थांबतो. व्हॉट्सअपलेच त्या पुरीचे त्या भाण्याचे फोटो पाठवतो. आहेत तर माझं बंद गावात जर नाही केले फोटो तर मग म्हणजे आहे शिवलाल नाही मग. सोपी वाटलं ना. मा नाही ऐकत नव्हतं. थांबतो त्या बजेटच बसवतो आता. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. बा शांताराम सांग्या आमच्या पोऱ्याला सांग काय सांगतो तर. माझ्यावर जोदाले सांग्या. हे बार सुत्री आली हे करायच्या अगोदर तुला माय बापाचा जरासा विचार आला नाही रे. आपल्या बापाची इज्जत काय मायची इज्जत काय जवानपणात ह्या गोष्टी होतात. पण मग एवढंही नाही ना. तू नसल्याने काय अतिच करून टाकली बा. अतिची माती होती गळ्या. एवढं असते का आईचं काय. शांताराम भाऊ माय तो जीव. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही. ते आहे तर मी आहे. तो मा प्रेम आहे. हो मला काय याच्यावरती बोलणार तर बोला. मी तिला सोडणार नाही. मेले मग आहे गे मायबाप मेले. तुझ्या फक्त ते पोरगी दिसून राहिली. अरे हराम खोरा अशात भुलं नसते होत ना. हा टिकत नसते ना हे. हवा आहे ना बाबू हवा आहे ना. कधी फुग्यातून निघून जाईन तर पता नाही चालणार. सुद्धा सांगून राहिलो बाप सांगून राहिलो सुद्धा. थांबा बुडबा गरम नका हो. थांबा तुम्ही शांतता ठेवा. मी विचारतो द्यायला खुद्द किती प्रेम आहे की नाही तुला आता भेटू द्यायला समजा तर काय करशील रे. तू काय करशील तू. शांताराम भाऊ तो आहे मा आत्मा. मी करतो तिच्या प्रेम. मला करणार तिच्यासोबत लग्न. आता काय पाठे फोडू नका तुम्ही. सुद्या मतानं मा बुडा बुडील सांगा मा लग्न लावून द्या तिच्यासोबत.
थोर पोरगं नाही लग्नारी आलं मी म्हणून मा बायकोले याला कॉलेजमध्ये पाठवू नको बरं सीधा वावरात घाल हा लायकीचा नाही कॉलेजच्या नाही व म्हणे कॉलेजला जाईन शिकी नोकरीवर लागेल मोबाईल बी जायला घेऊन गाडी जायला घेऊन हां पा यानं काय थेर केले हे तर हां दाखव राहिलं मला तोंड गा दाखवायले अरे बाबा भानो जरा समजून घे ना बापा. माय बापा म्हटलं ऐक ना, या शांताराम म्हटलं ऐक बापा तू. मी आता दोघे जण चुप बसा बरं, मी बोलतो त्याच्याबरोबर काय तर. हां मधात टेम्पो नका टाकू. बरोबर शांताराम बोल बा तू बोल बा भाने तू लग्न देतो मी करून. हा काही वांदा नाही लग्नाला आपला तुझ्या काही विरोधही नाही. हां एका रात्रीत लग्न देतो मी ते करून. मग शांताराम भाऊ आज देता का मला लग्न करून, आज ध्यान करून मग मला लग्न जरासा पुढचं ऐक ना. अरे मग तू कमाई किती आहे, काय खाऊ घालशील तिले, कुठे नोकरी करतं, काय आहे धंदा पाणी काय आहे तुझं, हे तर कसंच दाखवा लागेल ना पुढे काय आहे तर. की बापा या भरोशावर वागवतं बायको. मग लग्न तर देऊ आम्ही करून, पण मग तिला कायच्या भरोशावर वागवशील बा, तुझे काय आहे म्हणजे लग्न करून द्या, आम्ही पाहून घेईन पुढचं पुढे काय कमाई धमाईचं आहे तर. तसं लग्न नाही होत, काही नाही कमावा लागेल ना, दाखवा लागेल ना, 2 पैसे घरात आणला की गोटे काही काय पोरगी हा की भीक पाहिजे जाईल कोणा आजारी. हा आता अजून कॉलेज सुटलं नाही, काही नाही, काही जॉब नाही, काही नाही, कुठे काम धंदा करत नाहीस, काय खाऊ घालशील रे. हां उद्या चालून 2-3 लेकरं होतील मग काय रस्त्या रोडवर ठेवशील का त्याईले. हां माय बापाला काढून दिलं तर लाज वाटू दे जराशी. पहिले कॉलेज करणं पुरण मग लग्नाचा विचार कर. त्या नसतात की ह्या गोष्टी विचारपूर्वक करावं लागतात ना. तर भाऊ फुटी कोवडी यायला फेकून मारणार नाही रे भाऊ, आपलं आपण सावटून घेऊ. याचं पहा यानं काय आहे तर कर की तिकडे काही कर, आपल्या घरातही राहू देणार नाही आपण यायला. खाऊ घालू का मी हा आताच तर भुजला पापड फुटत नाही. वावरात जाय म्हटलं तर त्याला मी नाही जात मारायचं मग मला अभ्यास आहे. हां हे तिथंबे करते तो म्हणजे काय मी का बसून खाऊ घालू का. लग्न झाल्या खाऊ तर घालाच लागेल, याच्या बायकोली खाऊ घाला लागेल. जरा मग मी जर पैसे कमवले तर मग देसान द्या मला लग्न करून. जातो मग पुण्या मुंबईला मी हां कमवतो काही पैसे, मग देसान द्या मला लग्न करून. त्या मुंबईला नको जाऊ, पहिले डिग्री कंप्लीट कर. हा शिक्षण घे ना पहिले, शिक्षण घेऊन डिग्री घेऊन मग कुठे कोणा कंपनीत जा, सरकारी काही परीक्षा दे, त्याच्यात पास होय, नोकरीवर लागून मग लग्न कर. ते का पोहून चालली का ती ते लवकर कोणती आहे तुझी ते सदाई बोरी. तिच्या बापान जर तिचं लग्न दिलं करून तर मी चोयत बसू काय मग. हा गेलं मग मात्रे. तू नको टेन्शन घेऊ ना, सदाची गॅरंटी मी घेतो. तुझे नोकरी लागली लोक सदा पोरीचं लग्न करणार नाही, पण तुला एका वर्षात नोकरी लागली पाहिजे बरं. हो ती अट आहे. काय तर मग तू म्हणशील हां 10 वर्ष थांबा, 10 वर्ष थांबल्या जाणार नाही, 1च वर्ष फक्त. बरोबर शांताराम भाऊ तुम्ही म्हणसान तसंच एका वर्षात नोकरी लावून दाखवून मी लावून दाखवूनच हे बांधायची चीज आहे. मग हां फक्त तिचं लग्न नका तू, लग्न झालं पाहिजे मग तुमचं बजेट. मग बरं बा चाललं डन. मग आता काही रिकामे कामं करू नको, चालला कुठे बा येतो मी. शांताराम ये बा पैसे मोळ्यात छायचं लफडे मोळ्यात हे माय ढोरं उपाशी राहतात. डब्बे उन्हाळ्यात पुरे हेले चारा नाही कुटार नाही काहीच नाही. बरं की बा सकाळी शेण काढून गेलं तर नाही वाटीचाच पडेलच. आता मला उचलता माही थंडी झाली असते. अजून त्या सध्या घरी जावं लागते सांगेले, म्हणजे अजून यायचं चारा कुटार काही होत नाही. ढोरं असेच कसासारखे बांधे राहतात. आता माही कोण साया आणला तोही ढोऱ्याचा चारा पाणी करत नाही, तोही गावडावरती आहेत खाऊ. त्याला काही म्हणता येत नाही. बायकोचा भाऊ आहे काय म्हणतात त्याला म्हटलं तर बायको राग येते. हे आता आपत आहे की नाही. शांताराम काय झालं मोडलं राजा शांताराम तुम्ही नाही पडलं तसंही बा, पण माया ढोरं उपाशी आहेत ना यायचं काय. हं त्याच्या याच्यात कारस्थानात हे माया ढोरं इकडे उपाशी राहून राहिले. या ढोरा पोरा टेन्शन नाही आम्ही पाणी पाचतो कुटारे टाकतो साराही टाकतो. फक्त ते थोडं भाण्याचं पाहा तो पोळ्या कसं जीवन नाही गेला पाहिजे. लय जिगरी दोस्त आहोत आपला, त्याच्यात आम्ही काही करायला तयार आहे. फक्त तुम्ही त्याचं तेवढं मुळावं काय तर दोघायचं काय तर जमून द्यावं काय तर पद्धतशीर. भलती चिंता बोलली गळा त्या भाण्याची. हं कुठले सुटले घ्यायचा माझं का त्याला समजून जागा सावगा समजून जा. तुमचा काहीतरी मेळ आहे का. हं त्या पोरीच्या काही मैत्रीण गित्रीण आहेत का. तुमचंही काहीतरी ह्यांगाळा वाटतं मला चुती आहे की. हो बा शांताराम भाऊ तुम्ही गलत वाटून येऊन बा, मित्र आहे तो मित्राचं वाटत नाही आहे काही. बरं म्या सारं व्यवस्थित गेलं बा, मोडलं म्या पण दाबून हाणला. बरं दाबून हाणला, सदानं विचारच नाही केला. हां मी सारे शेवटी गेलो बापा तडसा सांगितलं बा कसं माझ्या गावातले लोक 2 शब्द ऐकतात म्हणून. त्याचा अशा ह्याच्यात तर मनात पडणं म्हणजे कमळणं मोडणे. उलटा बोलला असता सदा तर, आणि ते कसं त्यानं ऐकून घेतलं बा 2 गोष्टी काही बोलला नाही. नसतं बापा तुम्हाला सांगितलं नाही दुसऱ्याला सांगितलं नसतं का आम्ही ना. तुमच्याशिवाय मेळ येत नाही गावात कोणी गोष्टीचा. बरं काही लोणी नका लो आता मला तुम्ही. रामभाऊ हे तुम्ही ना तर मोडलं तर सही, दोघांचा मेळ बी आणला, पण हे कधी फोन जातील याची काही गॅरंटी नाही. बरं हे दोघं जण एकामेकाशी राहू शकत नाही, जीव द्यायला तयार आहेत एकामेकासाठी.
हो, त्या पोरीला कुठी बोलत त्या पोरगी अर्ध्या रात्री हजर आहे त्यासाठी. आणि हा बोळ्या बी त्या पोरीनं बोलवलं कुठी जाते अर्ध्या रात्री बी. ते कसं? हा, या दोघांनी विभक्त ठेवा. त्या पोरीचं लग्न तिकडे जमून द्या. हे पोहून जायच्या अगोदर त्याची त्या सदाभाऊजी बदनामी होणार नाही आणि याचंही काही होणार नाही. मग व्यवसाय आहे बा. चाल बा, मला ते सदा घरी जायला लागेल बा. चाल पहिली त्या सदाला सांगा लागेल की लवकर रातोरात या पोरीचे पिवळे हात करून दे बा. लग्न झुमकून दे. बा सदाभाऊ गरीब माणूस आहे हो. पापा तेवढं पोरगी पोहून गेली ते बेकारून जायला. हो पाहतो रे गड्या. अरे तर पोरगा पोरगी पकडले म्हणतात. फावल्या का मुली माहीत पडलो. त्या जिल्ह्याचा पोरगा आहे पण त्या सध्याची पोरगी आहे. दोघं जण एका ठिकाणी पकडले म्हणतात बाबा. आज तेच माझं चालू आहे गड्या. का बिफरीत लोक काय काय मायबाप का झोपी गेले का रे? पोरगा पोरी चिटका चिटकी करून राहिले तर लोक काय मायले तर तास माहीत पडायला बा. येवा दोघांचे मायबाप झामले आहेत काय? हे पोरीले एवढं मोकाट सोडतंय कोणी? कालच्या बाया भाऊ पोरीवर काहीच लक्ष देत नाहीत. वाऱ्यासारख्या हा कोकडी जाय. काही घेणे देणं. कॉलेजला जाते, ट्युशनला जाते, कॉम्प्युटर क्लास आहे. नुसतं क्लासमध्ये इकडे तिकडे फिऱ्यात लंब लागून राहिले. लोकांना लक्ष काय राहणार राव? अरे बाबा, या कॉलेजपेक्षा ट्युशनमध्ये लय लफडी तुटतात. आणि संख्या कमी असते तरी संबंध ताज येतात. मग म्हणते तुझे रजिस्टर दे ना मला पिल्लू. हा ते म्हणते जानू दे ना तुझं रजिस्टर मला. तुझं अक्षर खूप चांगलं आहे, छान आहे. असं होते. मग ते नंबर बदलीन. मग झालं सुरू कनेक्शन पुढचं. तुला करून पाहायला वाटते वेळा. वरू तू सांगून राहिला. हा तू कॉलेजला जायलास ना जुन्या जमान्यात. पापा तुम्ही अट उभ्या का कुठे बा? पण त्याचा खोबरीला काय बाबू गगन काय आहे? बापा माय बापू गेले त्याची चिटकी मोडाले. हो, त्या पोरीची काहीतरी भानगड झाली म्हणतात. एका ठिकाणी सापडले म्हणतात ते. माय बापू जायला माझ्या या घरी. हो, माझ्या देखतच फोन आलता त्याला. मी नाही ऐकला तो. चिटकले रे बापू रे. कुठे सापडले? नाल्यात होते की वावरात होती? कोण्या ऊसात होते? ती नाही माहीत बा मला. पण ते चिटकील होते कुठेतरी. त्याचं झांगड चालू होतं. हो, असा मला बाबापूला फोन आलता. मी नाही ऐकला तो दुरून तेव्हा तुमचं यशी न काय ना की झांगड. हा माही लावून द्या ना. मजा असते म्हणतात त्याच्यात. का हो पुढे बा खूप मजा यायचं म्हणतात त्याच्यात झांगडमध्ये. अच्छा मजा फजा बे सदा असते सदा. जाऊ द्या बा मग. सदा असते तर जाऊ द्या पा. तुमच्या अनुभवाचा बोलून राहिला. जाऊ द्या मग. मुळाबाचा विषय. हा मित्र हो, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. आणि गगनसाठी फक्त व्हिडिओला सबस्क्राईब करा. हा गगन पात्र आवडलं असेल तर मग कमेंटसुद्धा करा. चला मग मित्रांनो बघा पुढचा व्हिडिओ. हो बापा, या पोरीने सगळं नाक नष्ट केलं बापा. आमचं गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली बापा. आम्हाला एवढी इज्जत आमची हिनं घालवली बापा. सांगा ना जरासं गेली समजून. प्रेम करणं का चुकीचं आहे का? मग प्रेम करणं चुकीचं आहे का? मी प्रेम केलं, मला प्रेम झालं. मग आता मी काय करू त्याले? माझा काही दोष नाही ना त्याच्यात. जग प्रेम करून राहिलं मग आमच्या प्रेमाला काऊन आहे तुमचा विरोध? माया आणि भानूचं प्रेम आहे त्याचं माया लग्न लावून द्या तुम्ही. बस माझी एवढीच इच्छा आहे. ती बी शेवटची इच्छा आहे. बाकी मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही, काहीच मागणार नाही. लोक या पोरीला मी थापड नाही मारली. आज असं वाटून तिचा जीव घ्या बापाच्या तोंडावर म्हणून राहिली मी भाण्याबरोबर प्रेम करतो. मा प्रेम आहे. जगात सारे लोक प्रेम करतात. मला कोण नाही करू देऊन राहिले. अहो एवढी उतवाली गाव तू. हे संस्कार आहेत का हो? सदा सदा थांब ना तू. बोललो कोणा मी पाहतो ना काय तर काय बोलायचा काय नाही मी पाहतो. तू चुप बस जरासा. बरं शांताराम भाऊ पहा तुम्ही काय फक्त तुमच्या शब्दाला मान आहे. नाही तर आता एका लाठीचा जीव घेतला असता मी. मारा ना मारा मला मारा ना मारूनच टाका डायरेक्ट. मी मरायला तयार आहे ना प्रेमात. आजकाल जगात प्रेमावाले जगूच नाही देऊन राहिले ना. ज्यानं प्रेम केलं त्याचं काही खरंच नाही ना. त्याचे हालत झाले ना. तर आमचे हाल होतील तर काय नवई आहे. त्याला मजनूनलेच प्रेमात मरा लागलं तर आमचे मायबाप आम्हाला काय जिवंत सोडतील? आम्हाला मराच लागेल ना. आम्हाला मराच लागेल ना. पोरी तू काय बोलून राहिली का? ते मायबाप काय एवढे वाईट आहेत का? तर प्रेमाला विरोध करतील का? ते काहीच करत नाहीत. ते तुझे लग्न देतात ते मान्याबरोबर लावून. फक्त मला 2-3 गोष्टीची उत्तरं देतो आता. नाही शांताराम भाऊ जास्त तिला तोंड फुटलं. हा तिला काही विचारू नका तुम्ही. लाथाच मारतो मी हिच्या कंबाळल्या आता. प्रेम जास्त वसनवून राहिली ते. बस ना सदा तू बस ना. मी विचारून राहिलो ना. विचारा ना काका विचार. ते लग्न आम्ही करून दिलं. मग काय खाचिंद्र पाहतो? काय व्यवस्था आहे पुढची? बाण्याला कुठे नोकरी आहे काय? बाण्या काही काम करते काय? कोणाच्या भरसावर जगसान तुम्ही? लग्न केल्यावर आम्ही पाहून घेऊन आमचं पुढे. मग काय आहे तर पहिले लग्न तर करून द्या. ते नाही पाहिजे ना. आता सांगा काय आहे तर पुढे नाही. आता नोकरी आहे काय? शिक्षण पुरं झालं काय? काही 4 पैसे कमवता काय? तर मी आज तुमचं लग्न करून देतो. हो मग 4 चौघात संबंध काऊन होतात? तर त्याचं घर पाहिलं जाते, त्याचं वावर पाहिलं जाते, त्याची नोकरी पाहिल्या जाते, त्याचं शिक्षण पाहिलं जाते. बाई हे जगाची रीत आहे. प्रेमात ह्या गोष्टी तुम्ही आंधळ्यापणाने प्रेम करता.
मला विश्वास आहे ना बा भाण्या कमाई आणि कमवून मला खाऊ घाली पोषण तो मला काही आहे का आता कमवते का ते उद्या कमवून हे नको सांगू आज काय परिस्थिती आहे ती सांग आज तो नोकरीवर असेल काय धंदा पाणी असेल बापाच्या भरोसा नको सांगू त्याच्या स्वतः बाहेर तो उभा आहे काय आता लग्न लावून देतो तू त्याच्याबरोबर काहीच विरोध नाही त्या मायबापाला विचारत नाही लगेच बामण बोलवतो तुमचं सटकन एखाद्या मंदिरात लग्न लावतो पण कमवत काही नाही बाई तो घरी बसेल असते कामधंदा काही नाही 2 पैसे घरात येत नाही कसं काय जीवन जगशील तू तरीसा सांग न मला काय नाही लागत कपडे लागते लत्ता लागते दवाखाना आहे पुढे लेकरं बाकरं होती त्याचं कसं होईल शिक्षण आहे मग काय करशील काय तू सांग ना मला थोडी अक्कल असती तर मग काय हे दिवस बाबा पाहा लागले असते आम्हाला बरोबर काका पण मग त्यानं कमावले काही पैसे तर मग कसं आमचं लग्न देसान का मग लावून तुम्ही बरं टक्की ज्या दिवशी त्याला नोकरी लागेल किंवा 4 पैसे तो घरात आणीन धंदा पाणी काही करील त्या दिवशी मा घरी यायचं म्हणा काका मा तो असं करून राहिला भाण्या कमाई करून राहिला मला लग्न द्या करून नाही लागून लग्न द्यायला करू तर शांताराम मूस नाही ठेवणार काढून टाकेन डायरेक्ट तुला जबान देऊन राहिलं पोरे ते लग्न पहिले आघाडी देईन त्याबरोबर कोणाचा विचार नाही करा त्या बापाचा नाही त्या मायाचा नाही शांतारामची जबान आहे बरोबर काका तुम्ही मग सांग तसं मी सांगतो मग त्याला आता कमाई करायची म्हणून काही ना काही करू बाबा आपलं लग्न लवकर होईल म्हणून सांगतो मी त्याला असं उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत आणि खूप मोठा भाग होत आहे तो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्टोरी कशी वाटून राहिली ती कमेंट्समध्ये कळवा आम्हाला